उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती भंडारा अंतर्गत परिवर्तन महिला ग्राम संघ आंबाडी नंबर 255884 च्या फलकाचे अनावरण व वार्षिक अधिवेशन तसेच स्नेह संमेलन सोहळा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आंबाडी ग्राम पंचायत सरपंच भजन भोंदे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी तर अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्या मेघा भुरे, माजी सरपंच श्वेता नशिने, परिवहन महिला ग्राम संघ अध्यक्षा ललिता बोरकर, सचिव मनीषा वासनिक, उपाध्यक्षा राखी नशिने, ICRP ज्योती माकडे, लिपिक माधुरी बोरकर, येमू रामटेके, आमगावच्या ICRP अनिता खोब्रागडे, सुरेखा उके, शेवंता बावनकर, भाषिका बावनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाला ग्राम आंबाडी महिला बचत गटांच्या महिला प्रशंसा प्रज्ञा, सखी संघटित, वैष्णवी, वसुंधरा, पंचशील, जयदुर्गा, शारदा, सुवर्ण उत्पादक, सार्थक, इंदिरा प्रियदर्शनी, प्रयास, शिवाजी, महालक्ष्मी, समृद्धी, निर्मल, रमाई, रमाबाई, सिद्धार्थ, शिक्षा अशा 26 स्वयंसहाय्यता महिला बचत गटांच्या अध्यक्ष, सचिव व इतर संचालक मंडळातील 300 सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला। तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला। सदर कार्यक्रमात आपल्या गावातील सर्व नागरिकांना एकत्रित करून समानता, बंधुता, एकता, गाव पातळीवर सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक स्तरावर संघटन मजबूत करून समस्या दूर करण्यासाठी लघु उद्योग, गृह उद्योग, पशुपालन, कुक्कुटपालन, बकरी पालन, दुधाळ गाई, म्हशी अनेक व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळवून देणे, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्त्री सबलीकरण करणे, जमा खर्च नोंदी ठेवणे, स्त्रियांचा सर्वांगीण विकास करणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमात विविध स्पर्धा, नृत्य, नाट्य व अभिनय कला सादरीकरण करण्यात आले। तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललिता बोरकर यांनी केले। संचालन प्रणाली अनुप बोरकर व ग्रामपंचायत लिपिक सुनंदा पावणे यांनी तर आभार प्रदर्शन ज्योती विलास माकडे यांनी मानले। पण माझ्या कवितेचे टायटल आहे बाप। लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल। मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात, बाबांच्या भयाने शाळेत जातात, बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करायला लागतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात। हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात, मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणीवरती सर्वस्व अर्पण करतात। बाबांपासून 4 हात लांबच राहतात। मुलं आईचं गाणं गातात, मुलं आईंवर कविता करतात। कोणतंच मूल बाबांना दुधावरची साई म्हणत नाही, कोणतंच मूल बाबांना दुधावरची साई म्हणत नाही, लंगड्यावरच्या पाय म्हणत नाही, वासराची गाही म्हणत नाही। बाबांसाठी मुलांकडे शब्दही नसतात। बाबांच्या पायाला ठेच लागली तरी मुलं बापरे म्हणत नाही आणि साने गुरुजींनाही बाप श्यामच्या बाप दिसत नाही। आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।